निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय। मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची की तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे। एक तुम्ही 2100 करणार का? दुसरा प्रश्न, आणि तुमची ॲप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात? म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली ती आता ॲप आणि पोर्टलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत? ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांना सुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे। आणि ई-KYC साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे। हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे। 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही।